नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती सराव संच. यामध्ये महत्त्वाची प्रश्न आपण घेणार आहोत. याच्या अगोदरही आपण काही सेट टाकलेले आहेत. तसेच हा पुढचा सेट आपण इथे टाकत आहोत. ठीक आहे. चला तर मग वेळ न घेता आपण जे काही क्वेश्चन्स आजच्या प्रश्नामध्ये घेतलेले आहेत ते प्रश्न पाहू. त्यांनी सांगितले बघा, 7 रुमाले त्याची किंमत ₹56 तर 32 रुमालाची किंमत किती? बघा 7 रुमालाची किंमत किती आहे? ₹56. मग 7 रुमालाची किंमत ₹56 असेल तर इथं मांडून घ्या. 7 रुमाल किंमत किती आहे त्याची? ₹56. आपल्याला किती रुमालाची काढायची? 32 रुमालाची खरेदी किंमत किती? ठीक आहे. ओके. चला काय होईल बघा, हा 32 वरती जाईल. 56 गुणिले 32 भागाकारामध्ये किती? 7 बरोबर खरेदी किंमत. ओके. 7 न भाग जाईल, इथं 7 8 56 म्हणजेच 32 गुणिले 8. 8 दुनी 16 ला 6, हातचा किती आला? 1. 24 आणि 1 किती? 25 म्हणजेच 256. हा जो काही पर्याय क्रमांक 4 आहे हे त्यातलं पर्याय उत्तर काय, त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, 1 डझन पेनाची किंमत किती सांगितली? 144 रुपये. बघा इथं 1 डझन म्हणजे 12 नग. 12 ची किंमत किती? 114 रुपये. 12 पेनाची किंमत 114 रुपये. आपल्याला पाऊण डझन पेनाची काढायची. आता पाऊण डझन पेन म्हणजे किती? लक्षात घ्या, 9. पाऊण डझन बरोबर 9 पेन होतात ते. ठीक आहे. 9 पेनाची किंमत किती आहे? x2. बघू 1 1 4 गुणिले 9 भागाकारामध्ये 12 बरोबर x2. 3 चा भाग जाईल इथं. 3 चोक 12, 3 त्रिक 9. मग वरती गुणाकार करू. 4 त्रिक 12 ला 2, हातचा किती आला? 1. 3 1 3 आणि 1 4. 3 1 3. खाली किती येईल? 4. भाग देऊ. 4 8 32. खाली किती उरले? 2. 4 पंचे 20. खाली किती उरले? 2. पॉईंट देऊन 4 पंचे 20 म्हणजेच 85.5 रुपये ही किंमत आहे त्या पेनाची, जे पेन पाऊण डझन आहे त्यांची. बघा सेम त्याच पद्धतीनं 24 कपाटाची किंमत 48,720 आहे. तर एका कपाटाची किंमत किती? ठीक आहे. एक कपाट, आता एक कपाट काढायचंय तुम्हाला तर डायरेक्ट 48,720 भागाकारामध्ये 24. 24 चा भाग जाईल. 24 1 24, 24 दुनी 48 आणि 24 त्रिक 72. आता असं करता ना तुम्ही आणि लगेच 23 वाला पर्याय इथे कुठेतरी दिसतो तुम्हाला, याला तुम्ही बरोबर करण्याचा प्रयत्न करता, ते चुकीचं आहे. लक्षात घ्या, आपल्याला असा भाग गेला 24 दुनी 48, या 7 ला भाग जात म्हणून 0. 24 त्रिक किती? 72. वरचा 0 जशाला तसा. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जे दिसतं ते त्यातलं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर आहे. 2030 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, एका वसतिगृहातील 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000 रुपये. तर वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती? खर्च काढायचा. सूत्र कसं लक्षात ठेवायचं? बघा आता इथं मुले गुणिले दिवस भागाकारामध्ये खर्च बरोबर मुले दुसऱ्या गटातली गुणिले दिवस दुसऱ्या गटातले भागाकारामध्ये खर्च दुसऱ्या गटातला. मुलं किती येतं इथं पहिल्या गटामध्ये? इथं दिसतंय तुम्हाला 20 मुलं आहेत. बरं किती दिवसाचा? 10 दिवसाचा. किती खर्च आहे? 5,000 रुपये. ओके. पुढं मुलं किती आहे दुसऱ्या गटामध्ये? 32. किती दिवस जाणार आहेत? 7 दिवस. काय काढायचा आहे त्यांचा? खर्च. किती येतो ते बघू आपण. भाग देऊ त्याला. चला भाग देण्याचा प्रयत्न करा, कारण जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ते येणार नाही. आलं लक्षामध्ये? भाग देण्याचा प्रयत्न करा. आपण भाग देऊ त्याचा. 2 0 2 0 कॅन्सल करू. ओके. इथं बघा हे 2 0 आणि हे 2 0 काय होईल? कॅन्सल. याला भाग गेला कितीचा जाईल? 25 चा. खर्च काढायचा आहे म्हणजेच खर्च वरती जाईल. खर्च बरोबर 32 गुणिले 7 गुणिले 25 असा होईल तो. ठीक आहे.
25 दोन्ही 50 ला 0 हातचे किती आले 5 75 आणि 5 किती 80 गुणिले 7 7 8 56 0 0 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्यातलं पर्याय उत्तर काय होतं बरोबर होतं. ठीक आहे. एका पोत्यात 35 किलोग्रॅम गहू होता. अशा 60 पोत्यातील गहू एकत्र केल्यास व 50 किलोग्रॅम वजनाच्या मावणाऱ्या पोत्यामध्ये भरल्यास सर्व 50 किलोग्रॅम पोतच्या किती पोते भरले जाईल. आपल्याला काय करायचं बघा 35 किलोग्रॅमचा बघा 35 किलोग्रॅम गहू होता आणि 60 पोते होते. म्हणजे आपण अगोदर काय करू 35 गुणिले 60 बरोबर एकूण गहू करून घेऊ. हा झाला एकूण गहू 50 किलोग्रॅमच्या पोत्यामध्ये भरायचा आहे. बरं खाली इथं घेतो 50 किलोग्रॅम. असे किती पोते भरतात म्हणते ते 0 0 काटला 5 न भाग गेला 7 वेळा. ठीक आहे 7 गुणिले 6 6 7 42 तर 42 पोते भरले जातील. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर उत्तर आहे. सोपी प्रश्न आहेत लक्षात घ्या. 14 मजुरांची मजुरी 70 56 असल्यास एका मजुराची मजुरी किती. मजुरी काढायची मजुरी बरोबर 7056 भागाकारामध्ये किती 14 14चा भाग द्या 14 पंचे 70 आता 14 चोक 56 नका करू आधी 0 घ्या 14 चोक 56 0 कशामुळे कारण ह्या 1 ला भाग जात नाही दोईची जोडी घ्यायची असेल तर 0 द्यावा लागेल असं त्याचा अर्थ आहे. नाही समजलं तर इथे दाखवतो मी असं इथं. ठीक आहे 70 56 इथे घेतला 14 14 पंचे 70 0 0 वरून किती आला 5 ह्या 5 ला भाग जात नाही म्हणून 0 घ्यावा लागेल वरून पुन्हा काय आणावं लागेल 14 चोक 56 अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं होतं. म्हणून 504 हे उत्तर काय त्यातलं बरोबर उत्तर सांगता येतं. पुढचा प्रश्न आता 2 डझन टेबलची किंमत किती आहे 9696 किती डझनची 2 डझनची बघा 2 डझन आता 2 डझन म्हणजेच किती आपल्याला माहिती आहे 2 डझन म्हणजेच 24 नग. आता 24 नगाची किंमत किती आहे 9696 किती नगाची आहे 24. आपल्याला काय सांगितली एका टेबलची म्हणजे 24 न जर भाग दिला तर इथं काय मिळेल तुम्हाला एक टेबल ची किंमत एक टेबलची किंमत किती दे बघा 24 चोक 96 ह्या 9 ला भाग जात नाही म्हणजे 0 घेऊ 24 चोक 96 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर काय बरोबर आहे 404. 10.2 किलोग्रॅम वजनाचे 17 समान भाग केले तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती. ओके बघा किलोग्रॅम आहे 10.2 किलोग्रॅम त्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करू 10,200 ग्रॅम कितीचा करायचा एक एक 17 भाग करायचे. ठीक आहे 17 सकून 102 वरचे 0 जशाला तसा म्हणजेच 600 ग्रॅमचे काय होईल ते तयार होतील. म्हणून पर्याय क्रमांक 1 जो आहे तो त्यातला बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं 600 ग्रॅम. नववा प्रश्न 18 पेनची किंमत किती आहे 720 रुपये तर 12 पेनची किंमत किती. इथे घ्यायचं खाली 18 पेन पेनाच्या वरती किंमत त्याची बरोबर किती पेनाची काढायची पेनाच्या समोर मांडा इथं त्यांची किंमत. सिंपल पद्धतीने जा 9चा भाग जाईल इथं 9 त्रिक 27 9 दोन्ही 18 म्हणजे 30 भागिले 2 बरोबर किंमत भागाकारामध्ये 12 भाग गेला तर 15 गुणिले 12 बरोबर किंमत तर 15 गुणिले 12 किती होतो 180. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक आहे काय म्हणते बघा 5 लिटर पेट्रोल 280 किलोमीटर इतके अंतर कापू शकते तर 224 किलोमीटर अंतर कापण्यासाठी
किती लिटर पेट्रोल लागेल? 224च जायचंय. ठीक आहे. मग आपण म्हणू इथं 5 लिटर मध्ये किती चाललो आपण? 280. किती जायचंय आपल्याला? 224. अंतर किती जाईल? D2. मग पेट्रोल लागेल आपल्याला. ठीक आहे. आपण म्हणू पेट्रोल 2. हे 5 वरती जाईल आणि हे 28 खाली येईल. बरोबर 224 गुणिले 5 भागाकारामध्ये किती? 280. 7 चा भाग जाईल. 7 त्रिक 21, 1 उरला 7 दुनी 14. इथं खाली कितीचा जाईल? 7 चौक 28. 32 गुणिले 5 भागाकारामध्ये 40. 85 40 आणि 8 चौक 32. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर आहे. सिंपल उदाहरण आहेत. खूप काही हार्ड उदाहरणं आहेत. सगळी उदाहरणं बघून घ्या. पेपरच्या दृष्टीने महत्त्वाची उदाहरणं आहेत. एका बाटलीमध्ये 125 ml दूध याप्रमाणे 2.5 लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील? बघा 2.5 लिटर. आता 2.5 लिटर म्हणजेच किती? 2.5 लिटर म्हणजेच किती? 2500 मिली लिटर असं. ठीक आहे. 2500 भागाकारामध्ये 125 भाग देऊ. 25 एक 25, 25 पाच 125, 100 भागिले 5 म्हणजेच 20 बाटल्या होतील. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. संच दिलेला आहे 1 ते 56. या संचामधून संख्या निवडली तर निवडलेली संख्या 9च्या पटीत असण्याची संभाव्यता किती? ठीक आहे. आता हे ऑप्शन्स आपल्याकडे चुकीचे आलेले आहेत. ठीक आहे. आपण बघू किती येते संभाव्यता. मी डायरेक्ट संभाव्यता तुम्हाला काढून दाखवतो. संभाव्यता बरोबर. आता 9च्या पाड्यातल्या कोणकोणत्या संख्या येतील बघा. पहिली संख्या असेल 9, 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचे 45, 9 सकी 54 इथपर्यंत संख्या येतील. ठीक आहे. मग किती संख्या झाल्या? टोटल आहेत 56. 56 पैकी किती अंक आले बघा? 1 2 3 4 5 6 6 अंक आलेले. म्हणजेच याला जर भाग दिला तर 3 आणि याला भाग दिला 2 दोन्ही 4 2 आठी 16. तर ही असेल तुमची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. अनुक्रमे 60 120 180 चे 10वे पद शोधा. आता 10वं पद शोधायचंय तुम्हाला. ओके. बघ इथे कितीचा फरक आहे? 60चा. इथे कितीचा आहे? 60चा. 60 60च्या कॉमन फरकामध्ये गेलेले. मग आपण म्हणू पहिलं पद किती आहे? 60. किती पद शोधायची होती? 10 पैकी एक मांडलं अधिक किती राहिले? 9. प्रत्येक पदामध्ये कितीचा फरक आहे? 60चा. ठीक आहे. 60 जशाला तसं 9 सकी 54 आणि दोघांची बेरीज केली तर 600. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 800 वर्षात किती वर्ष लीप असतात? आता लक्षात घ्या लीप वर्ष तुम्हाला सांगितले. आता आपल्याला माहिती आहे 100 वर्षामध्ये किती असतात? पहिल्या 100 वर्षामध्ये 24. 200 वर्षामध्ये किती असतात बरं? पहिल्या इथं 100 ते 200 मध्ये 24. इथं किती असतात? 24. आणि 400 मध्ये यांच्यामध्ये किती असतात? तर 25. ही लीप वर्ष आहे. लक्षात घ्या. 100 वर्षामध्ये किती लीप वर्ष असतात? तर 100 वर्षामध्ये फक्त 24 लीप वर्ष असतात. हे पहिल्या 100 वर्षामध्ये. ठीक आहे. हे दुसरे 100 वर्ष. याच्यामध्ये पण तेवढेच. हे तिसरे 100 वर्ष आणि हे चौथे 100 वर्ष. आता ह्या चौथ्या 100 वर्षामध्ये 400 नंबरचं जे काही वर्ष असणार आहे ते सुद्धा लीप असणार आहे म्हणून ते 1 न वाढेल. म्हणजेच सगळ्यांची जर बेरीज केली टोटल जणांची तर किती येते बघा? 12 4 त्रिक 12 व्हायला लागली. 12 आणि 5 17. 7 हातचा किती आला? 1. हे 400 वर्षामध्ये आहे. आपल्याला 800 वर्षात सांगितले. ठीक आहे. दुप्पट करून घेऊ 400 वर्षाच्या नंतर काही अडचण नाही. 12 आणि 5 17ला 7 हातचा आला 1. 8 आणि 1 9.
97 97ची जर दुप्पट केली, 7 दूनी 14ला 4, हातचा आला 1, 9 दूनी 18 आणि 1 19, म्हणजेच 194 उत्तर काय आहे त्याचं बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं. कारण 800 वर्ष सांगितले म्हणून काय करायचे, पुन्हा तेवढीच वर्ष पडतील 400 वर्षामध्ये. एका माणसाने पश्चिमेकडे चालायला सुरुवात केली. समजा आता ही दिशा आहे आपली, ओके. याला म्हणायचं पूर्व, याला म्हणायचं पश्चिम, याला म्हणायचं उत्तर आणि याला म्हणायचं दक्षिण. ते काय म्हणले बघा, एका माणसाने पश्चिमेकडे चालायला सुरुवात केली. आता इकडे चालला तो असा, इकडे, ठीक आहे. इथं जाऊन थांबला, ठीक आहे. असं आपण म्हणू, इथून निघला आणि इथे थांबला, ओके. पुढं उजवीकडे वळाला. आता उजवीकडे म्हणजे कुठे बघा, त्याचं तोंड इकडे म्हणलं तर तो वरती वळाला असा. बर, पुन्हा उजवीकडे वळाला, वरती तोंड गेलं म्हणजे तो इकडे आला, पुन्हा उजवीकडे वळाला आणि शेवटी तो पुन्हा डावीकडे वळाला. शेवटी तो डावीकडे म्हणजे कुठे गेला, वरती, ठीक. आता तो कुठल्या दिशेला चालला आहे, तर आपल्याला माहिती आहे की आता तो कुठल्या दिशेला जातोय, उत्तर दिशेला जात आहे. कुठे जातोय, उत्तर दिशेला. हे इकडे दिसतंय आपल्याला, ठीक आहे. डायग्राम अशी तयार व्हायला पाहिजे होती, या पद्धतीने गेला, या पद्धतीने गेला आणि नंतर वरती गेला, ओके. तर वरती कोणती दिशा आहे, उत्तर, म्हणून उत्तरेला तो काय करलाय, आता चाललेला आहे. अंकमालिका शोधायची तुम्हाला, 17 27 17 वगैरे, ठीक आहे. बरं, यांच्यामध्ये दोन संख्या मला दिसतात. इथे कितीचा फरक आहे, 5चा. इथे पण कितीचा आहे, 5चा, ओके. इथं पण कितीचा आहे, 5चा. इथं संख्या मला चुकलेली नाही. बर, इथे जो आपण यांच्यामध्ये 17 आणि 42 नंतर 7. आता ही जी काही संख्या मला तुम्हाला दिसते, तर ही संख्या मला काय झाली बघा, इकडे चुकलेली ही संख्या, फरक लक्षामध्ये. म्हणजे इथं त्यांनी 42 दिले, इथं किती पाहिजे होतं, 12. कारण हे बघा 5 मायनस केली तर 12 आणि 12तून 5 मायनस केली तर किती आले असते, 7. म्हणून 42 हे काय आहे, त्यातलं चुकीचं पद आपल्याला सांगता येतं. पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं पद आहे. 12 यायला पाहिजे होते, ते 42 आहे. एका आठवड्यातील तासामध्ये रूपांतर करा. आता एक आठवड्याचे किती तास होतात, ठीक आहे. एक आठवडा बरोबर 7 दिवस. बर, एक दिवस बरोबर 24 तास. मग एकूण तास बरोबर 24 गुणिले 7. 7 चोक 28, हातचे किती आले, 2, 7 2 14, 2 16. पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर आहे. दोन्ही लोकांकडून आहे, टोकांकडून मी 7व्या स्थानावर आहे, तर रांगेत एकूण किती लोक आहेत, लोकांकडून, ठीक आहे, काही अडचण नाही. मग इथे येतो, इथे 7व्या नंबरला, ठीक आहे. इकडून किती जण आहे, 6 आणि इकडून किती जण आहे, 6. याचा अर्थ झाला 6 अधिक 6 अधिक 1 म्हणजेच किती आहेत, टोटल 13 लोक आहेत, ठीक आहे. लक्षात घ्या, आमचे हे मॅजिक मॅथ गुरु नावानं किंवा भारती करिअर अकॅडमीच्या नावानं एक टेलिग्राम चॅनल आहे. याच्यावरती तुम्हाला मॅथ्सच्या PDF मिळतील फुकटमध्ये. लक्षात घ्या, सोडवण्यासाठी काही अडचणी असतील तर याच्यामध्ये तुम्ही संपर्क करू शकता. याच्यावरती WhatsApp तुम्हाला करता येईल. आपला 1000 प्रश्नांचा संच येतोय, पेपर 1000 प्रश्न संच. त्यामध्ये फक्त गणित आणि बुद्धिमत्ताचेच प्रश्न असणार आहेत. त्याची फीस फक्त 50 रुपये असणार आहे. अलग लक्षामध्ये. विश्लेषणासाठी तुम्हाला स्वतंत्र ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती चर्चा करून जे काही प्रश्न तुम्हाला येणार नाहीत ते प्रश्न तुम्हाला ते सोडता येईल. त्याची उत्तर पत्रिका मात्र खालीच दिलेली आहे, उत्तरे पण दिलेली आहेत त्याच्यात, लक्षात घ्या. म्हणून ज्या लोकांना तो संच लागत असेल त्यांनी संपर्क करून ठेवायचा आहे आणि तो संच लवकरच आपला पेपरच्या स्वरूपामध्ये PDF स्वरूपामध्ये, लक्षात घ्या, PDF स्वरूपामध्ये तो विद्यार्थ्यापर्यंत पाहायला येणार आहे, ठीक आहे. प्रियंका तिचा वाढदिवस शुक्रवार 4 फेब्रुवारी 2005 रोजी साजरा केला, तर त्याच वारी ते पुढच्या वाढदिवस कधी साजरा करतील. आता बघा, आता शुक्रवारी वाढदिवस झाला, तिला शुक्रवारीच वाढदिवस करायचा आहे, ठीक आहे. मग 4/2/2006 म्हणजे पुढच्या वर्षी कोणता वार असेल बघा,
तर इथं असेल शनिवार, इथं कोणता वार असेल शनिवार. ठीक आहे, बघू आता. पुन्हा तेच 2007 ला कोणता वार असेल रविवार, साधं वर्ष आलं. बरं, 2008 ला कोणता वार असेल सोमवार, अजून लीप वर्ष चालू झालं नाही त्याला. बर, 9 ला कोणता वार असेल, आता लीप वर्ष लागेल तिला, कारण आता 29 तारीख मोजणार आहेत आपण, म्हणजेच कोणता बुधवार. नंतर 10 ला इथं कोणता असेल गुरुवार, आणि 11 ला कोणता असेल शुक्रवार. याचा अर्थ असा झाला की तिला तिचा जो वाढदिवस आहे त्याच दिवशी जर साजरा करायचा असेल तर तो साजरा करता येईल 2011 वर्षासाली, 2011 ला. राजू एका रिक्षात बसला तेव्हा मीटर भाडे 15 रुपये होते. बरं, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला 3 रुपयाची वाढ होते. राजूने 22 किलोमीटर प्रवास केला तर त्याने रिक्षावाल्यास किती रुपये द्यावे? एकूण रुपये याचं स्वतंत्र जो काही आहे अंकगणितीय श्रेणी नावाचा टॉपिक दिलेला आहे. स्वतंत्र टॉपिकच आपण सॉल्व्ह करून घेतलेला आहे. तसं तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता. जे काही व्हिडिओज आहेत आपले हे सगळे व्हिडिओ पहा. अतिशय दर्जेदार व्हिडिओ आहेत. काही टॉपिक्स आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत, तेही पाहण्याचा प्रयत्न करा. बसला तेव्हा मीटर भाडे किती होतं? 15 रुपये. ओके, बरं. बसला तेव्हा मीटर भाडे किती होतं? 15 रुपये. किती किलोमीटर केला म्हणले? 22. म्हणजेच खरे पैसे 21 किलोमीटरचे ना. किती रुपयांनी वाढ झाली? 3 रुपयानं. म्हणजेच 15 अधिक 21 3 63. म्हणजेच किती रुपये देणार तो? 78 रुपये देणार. जो पर्याय क्रमांक 2 तुम्हाला त्यातला पर्याय उत्तर काय बरोबर उत्तर काढता येतो. बँकेत 9,000 रुपये बचत आहे. दर महिन्याला 200 रुपये बँकेत बचत करायला. पुन्हा तेच 9,000 रुपये बचत आहे. दर महिन्याला 200 रुपये बचत करायला लागलाय. किती महिने? 24. खरे भरणार किती? 23च. 9,000 अधिक 23 दुनी 46 म्हणजेच किती? 13,600. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. 29वे पद कोणते? ठीक आहे, 29वं पद काढायचंय. 12, 5, 17, 5, 22 आणि 5. 5 5 चा फरक आहे. आता 5 5 चा फरक असेल तर पहिलं पद मांडून घ्या. अधिक कितवं काढायचं 29वं? खाली किती राहिली? 28. प्रत्येक पदामध्ये कितीचा फरक आहे? 5 चा. 12 जशाला तसा. इथं किती होईल? 140. दोघांची बेरीज केली तर 152. इथे पण 21वं पद काढायचंय. पुन्हा तेच पहिली संख्या कितीचा फरक आहे इथं? 6 चा. 20 गुणिले 6. 6 दुनी 12. दोघांची बेरीज करा 131. ठीक आहे. इथं 36वं पद कोणतं? ठीक आहे, इथं 4 4 चा फरक आहे. पहिली संख्या 35 गुणिले 4. 3 अधिक किती? 140. दोघांची बेरीज करा 143. नेहमीसाठी लक्षात ठेवा, जेव्हा असा प्रश्न तुम्हाला येतो तेव्हा पहिलं पद मांडून घ्यायचं. टोटल किती होते? 36. मग किती राहिले खाली? 35. आणि प्रत्येकामध्ये कितीचा? 4 चा फरक आहे म्हणून 4 न गुणायचं. इथं पण तेच पहिलं पद मांडलं 23 होते, राहिले किती? 22. प्रत्येकामध्ये कितीचा फरक आहे? 2 चा. 25 अधिक किती? 44. 5 आणि 4 9. 5 आणि 2 सॉरी 4 आणि 2 6. 69 हे त्यातलं बरोबर उत्तर आहे. पुन्हा तेच 17वं पद कोणतं? 11 जशाला तसे. 16 राहिले. प्रत्येक पदामध्ये कितीचा फरक आहे? 9 चा. 16 गुणिले 9 किती? 144. दोघांची बेरीज केली तर 155. 6 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती? आता इथे घ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती आहे टोटल?
900 आपल्याला कितनं भाग जाणार आहे सांगितलं त्यांनी 6 म्हणून 6 न भाग द्या 15 सकी 90 म्हणजे किती संख्या यायला पाहिजे टोटल 150. समीर टॅक्सीत बसला तेव्हा मीटर भाडं किती होतं 20 रुपये. मीटर भाडं किती होतं 20 रुपये. प्रत्येक किलोमीटरला किती रुपये वाढ होली 4 रुपयाची वाढ होईल. तर शेवटी उतरताना किती दिले 122 रुपये. तर किती किलोमीटर प्रवास केला. एकूण प्रवास बरोबर शेवटची संख्या 112 मायनस पहिली संख्या किती इथं 20 भागाकारामध्ये किती रुपयाची वाढ होते 4 प्लस किती 1 यांचा भागाकार करू शकता तुम्ही 120 मधून सॉरी 112 मधून 20 गेले खाली किती राहिले ते बघा आता 2 2 ला 2 इकडं 9 छेदामध्ये 4 अधिक 1 23 चौक 92 अधिक 1 बरोबर किती 24. सगळे हा जो काही भाग आहे हा स्वतंत्र भाग आपण टाकलेला आहे अंकगणितीय श्रेणी नावानं. त्यामध्ये तुम्ही सगळे सविस्तर सूत्र बघून घ्यायचे अलग लक्षामध्ये. इथे जर तुम्हाला समजत नसेल तर तिथं सविस्तर दिलेलं आहे ते सविस्तर सूत्र बघा त्या सूत्राचा विचार करून मग तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील. ठीक 4 8 16 यातलं 11वं पद सांगितलं बघा इथं दुप्पट होत गेले. ठीक आहे मग दुप्पट होत गेले तर याचा अर्थ 2चा 10 दुप्पट म्हणजे 2चा 10 गुणिले किती 4. ओके 2चा 10 किती 1024 पहिलं पद किती आहे 4 दोघांचा गुणाकार केला तर 4096 हे त्याचं पर्याय उत्तर काही बरोबर आहे 4096. 10वं काढायचं ना हे पहिलं मांडलं 11वं काढायचं पहिलं मांडलं खाली किती राहिले 10 प्रत्येक पद काय होत चाललं दुप्पट म्हणून 2 ने गुणायचं त्याला. उज्ज्वला पहिल्या दिवशी सलग 4 मिनिट धावली प्रत्येक दिवशी ती आदल्या दिवसापेक्षा 3 मिनिट अधिक धावते कालावधी 67 होण्यासाठी किती दिवस लागतील. पुन्हा तेच शेवटची संख्या मायनस पहिल्या दिवशी धावली ती संख्या पहिल्या दिवशी किती धावली बघा ती 4 मिनिट 4 भागाकारामध्ये दररोज किती दिवस अधिक धावायली 3 आणि सूत्रातला 1 ठीक आहे 63 भागिले 3 अधिक 1 म्हणजेच 21 अधिक 1 बरोबर किती 22 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 2. मनीषाने महिला बचत गटात 2000 पहिल्या दिवशी किती रुपये गुंतवले 2 दुसऱ्या दिवशी 4 रुपये तिसऱ्या दिवशी 6 रुपये तर फेब्रुवारी 2010 आता फेब्रुवारी 2010 जो आहे हा महिना किती दिवसाचा आहे 28 दिवसाचा. मग प्रत्येक दिवशी दुप्पट व्हायला लागले म्हणजे सम संख्येची बेरीज 28 गुणिले 29 झालं 28 गुणिले 29 जर केलं तर 9×8 = 72 याचा अर्थ किती रुपये व्हायला पाहिजे तुमचं 812 रुपये व्हायला पाहिजेत. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर आहे 812 रुपये. एका शेतात पहिल्या रांगेत 24 दुसऱ्या रांगेत 27 तिसऱ्या रांगेत 30 अशा एकूण किती आहेत 30 रांगा. अगोदर 30व्या रांगेतील काढून घेऊ 30व्या रांगेतील झाडे किती आहेत बघा आता. पहिल्या रांगेत टोटल 29 रांगा वाढत गेले 3 24 जशाला तर इथं 87 दोघांची बेरीज केली किती 111. पहिल्या रांगेतील झाडं अधिक शेवटच्या रांगेतील झाडं भागाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये एकूण रांगा 30 दोघांची बेरीज केली 135 गुणिले 15 दोघांचा गुणाकार करू 15 5 75 हातच्याले 7 45 आणि 7 52 हातच्याले 5 15 1 15 2 20 म्हणजेच 2025 एवढी एकूण झाडे त्या शेतामध्ये आहेत हे लक्षात असू द्या. नाट्यगृहात पहिल्या रांगेत 18 खुर्च्या आहेत दुसऱ्या रांगेत 21 आहेत तिसऱ्या रांगेत 24 आहेत चौथ्या रांगेत 27 आहेत 25 रांगा आहेत. बरं 25व्या रांगेत किती आहेत ते काढून घेऊ. पहिल्या रांगेतील खुर्च्या 25 पैकी एक मांडली खाली राहिल्या 24 प्रत्येक हिच्यामध्ये 3-3 वाढत गेल्या. ठीक आहे 18 जशाला तसा 24 त्रिक 72 म्हणजे 90 ह्या कुठल्या आहेत ह्या फक्त 25व्या रांगेत किती आहेत 25व्या रांगेत. मग झालं 25 रांगा
पहिल्या रांगेतील खुर्च्या अधिक शेवटच्या रांगेतील खुर्च्या भागिले 2. 25 गुणिले दोघांची बेरीज किती 108 भागिले 2 म्हणजेच 25 गुणिले भाग दिलात किती 54. 25 चोक 100 हातचे आले 10. 25 5 125 आणि 10 किती 135. पर्याय क्रमांक 1 जो दिसतो तो पर्याय क्रमांक 1 काय त्यातला बरोबर पर्याय आपल्याला सांगता येतो. पुढचा प्रश्न जर अधिक म्हणजे भागिले जिथं अधिक आहे भागिले जिथं अधिक आहे तिथं भागिले टाकून देऊ. बर इथं भागिले टाकून देऊ. वजा म्हणजे गुणिले इथं वजा इथं गुणिले टाकून देऊ. बर गुणिले म्हणजे वजा बर इथं गुणिले म्हणजे इथं वजा करून टाकू. बर आणि भागिले म्हणजे अधिक इथं अधिक करून टाकू. म्हणजेच 42 अधिक 4 गुणिले 8 भागिले 4 वजा 29 असं तयार होईल. 42 जशाला तसा 4 1 4 4 2 8 4 2 8 असा होईल पुन्हा तो मायनस किती 29. दोघांची बेरीज केली 50 मायनस 29 बरोबर किती 21. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर उत्तर काढता येतो. पर्याय क्रमांक 1. गाडी जाताना 30 किलोमीटर प्रति तास वेगाने जाते व परत येताना 60 किलोमीटर प्रति तास वेगाने येते तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती. 2 गुणिले x गुणिले y भागाकारामध्ये x अधिक y हे सूत्र वापरता येईल. 2 गुणिले 30 गुणिले 60 भागाकारामध्ये किती 90. 30 त्रिक 90 3 दुनी 60 म्हणजे 2 गुणिले 20 बरोबर 40 किलोमीटर प्रति तास हा काय त्याचा सरासरी वेग काढता येतो. इथं पण जाताना गाडी 20 ने गेली परतचं अंतर 30 न आली पुन्हा तेच 2 गुणिले 20 गुणिले 30 खाली काही 20 अधिक 30 पुन्हा तेच 2 गुणिले 20 गुणिले 30 भागाकारामध्ये खाली किती आहे 50. 0 ने 0 काटला 5 चा भाग देईन 5 6 म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 6 बरोबर 24. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. पहिले 20 किलोमीटर अंतर ताशी 10 ने कापलं पुढील 20 किलोमीटर अंतर 12 ने कापलं आणि पुढील राहिलेलं 20 किलोमीटर अंतर 15 ने कापलं तर संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग संपूर्ण प्रवासातला सरासरी वेग काढायचा आहे. ठीक आहे. आता असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस सूत्र वापरा तुमचं अंतर बरोबर आपल्याला सरासरी वेग काढायचा सॉरी वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता अंतर काय तुमचं बघा वेळ काढून घेऊ आपण आधी. 20 किलोमीटर 10 ने गेलात तर किती तास लागले 2 तास. नंतरचं 20 किलोमीटर कितनं गेलात तुम्ही 12 न पॉइंट मध्ये ओके. नंतरचं 20 किलोमीटर कितनं गेला तुम्ही 15 न हे पण पॉइंट मध्ये पण सोडून घेऊ आपण याला कितनं भाग होतो बघा 4 25 4 त्रिक 12 5 चोक 20 5 त्रिक 15 दोघांची बेरीज केली 9 भागिले 3 म्हणजेच किती 3 तास. याचा अर्थ हे 20 आणि 20 किती 40 आणि 20 60 किलोमीटर अंतर टोटल टाइम किती लागला 5 तास बरोबर. याला सॉल्व केलं किती आलं 12 किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ सरासरी जो काही वेग आहे तो आहे तुमचा 12 किलोमीटर प्रति तास. 12% दराने एका रकमेचे 3 वर्षात 3240 रुपये व्याज मिळालं तर मुद्दलाची रक्कम किती. सूत्र आहे तुमचं आय बरोबर PTR भागिले 100. आय किती आहे 3240 मुद्दल काढायची आहे. टाइम किती आहे 3 वर्ष. दर किती आहे 12% भागाकारामध्ये 100. 100 वर नेऊन इकडे खाली आणू 3240 गुणाकारात 100 भागाकारामध्ये किती 12 गुणिले 3 बरोबर 3. आता सिंपल पद्धतीने भाग द्या. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे भाग चुकतात. इथं काय होईल बघा ठीक आहे 12 1
12 दुनी 24, खाली किती राहिले 8, 12 साती 84, 27,000 भागाकारामध्ये 3, 3 9 27, म्हणजेच किंमत आहे ती 9,000 रुपये. एक एक सॉल्व करा, ठीक आहे, गडबड करू नका सोडवताना. 50 रुपयाच्या नोटाच्या बंडलावर अनुक्रमे 15,400 ते 15,600 3 क्रमांक आहेत. एकूण नोटा काढून घेऊ अगोदर. एकूण नोटा म्हणजेच शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1, सूत्र वापरून घेतो मी. शेवटची संख्या आहे 15,603 मायनस 15,438 प्लस 1, ठीक आहे. हे काढून टाकू 15 15, 603 मधून 604 गेली तर घेतो मी 603 मायनस 438, इथून हातचा घेतला 5 13, इथं राहिले किती 8 आणि 5 13, 5 इकडे राहिला 9, 9 तून 3 गेला तर खाली किती राहिले 6, इकडे 1, याचा अर्थ 165 अधिक 1 बरोबर 166. प्रत्येक नोट किती रुपयाची आहे 50 रुपयाची. मग आपण जाऊ 0, 6 पंचे 30 ला 0, हातचे आले 3, 30 आणि 3 33, हातचे आले 3, 5 आणि 3 किती 8, 8,300 रुपये. हा जो काही आहे पर्याय क्रमांक 2, हा त्यातला पर्याय क्रमांक 2 कसा आहे बरोबर आहे. 15,438 ते किती दिले इथं 15, हाच क्वेश्चन एक बघू आपण. 15,438 चा जे ओके. 20 रुपयाच्या नोटाच्या बंडलावर 1236 ते 12,397 असे क्रमांक दिलेले आहे. 12,1236 इथे आपल्याला संख्या क्लिअर होत नाही. बरं 1260 घेऊ आपण, तर 1297 किंवा 12,036 जर म्हटलं तर संख्या ठीक 1260 करू. इथं काही क्वेश्चन मध्ये हे होईल आपल्याला ते बघून घेऊ आपण. ओके चल, 397 मायनस 360, इथं 7 राहिला, इथं 3 राहिला, प्लस 1 केला तर किती झाले 38. प्रत्येक नोट किती रुपयाची 20 रुपयाची, ठीक आहे. 0, 8 2 16 ला 6, हातचा किती आला 1, 3 2 6 ने 7, ठीक आहे. इथं करेक्शन करून घ्या, इथं फक्त 60 घ्या आणि ऑप्शन मध्ये मात्र तुम्हाला उत्तर किती यायला पाहिजे 760 रुपये उत्तर यायला पाहिजे. कारण हा क्वेश्चन मध्ये काही नंबर्स मिस्टेक झाला इथला, अलग लक्षामध्ये, त्याच्यामुळे ते प्रॉपर आपल्याला काढता येणार नाही. 75 नंतरची 75वी सम. आता 75 नंतरची म्हणजे प्लस 2 गुणिले 75, विचारलेला क्रमांक वेगळा आहे म्हणून मायनस 1, 75 जशाला तसा. इथं किती येईल 150 मायनस 1, दोघांची बेरीज करू. 0 अधिक 5 किती 5, 7 आणि 5 12 2, हातचा आला 1, 1 आणि 1 2 मायनस 1, 324 हे पर्याय उत्तर काय त्यातलं बरोबर आहे. 25 ते 50 मधील नैसर्गिक संख्येची बेरीज किती. आता पहिल्यांदा काय करा, एकूण संख्या काढून घ्या. एकूण संख्या, आता एकूण संख्या काढायची असतील तर काय येईल, पहिली संख्या मायनस शेवटची संख्या, पहिली संख्या प्लस 1, टोटल किती आल्या 26 झालं. मग दोघांची बेरीज करा. 75 भागिले 2 गुणाकारामध्ये 26, इथं भाग गेला कितीचा जाईल 13चा. 75 गुणिले 13, 13 5 65, हातचे आले 6, 13 7 91 आणि 6 किती 97. इथे ऑप्शन्स आपल्याला चुकीचे वाटत आहेत असा त्याचा अर्थ आहे. बघूया आपण काय आहे तर चुकले. आपलं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या 75 झालंय. ऑप्शन्स इथे चुकीचे आलेले आहेत, ठीक आहे. पुन्हा एकदा मात्र बेरीज किती आहे 975 ही बेरीज त्याची बरोबर आहे हे आपल्याला सांगता येतं. टोटल संख्या जर काढल्या तर शेवटची संख्या मग पहिली संख्या प्लस 1 26 बरोबर आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, दोघांची बेरीज केली 75 भागिले 2, 26 ला भाग दिला तर 13, 13 5 65, 5 हातचे आले 6, 13 7 91 आणि 6 97. दोन अंकी नैसर्गिक संख्याची बेरीज किती. दोन अंकी संख्येची बेरीज किती आहे बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2,
गुणाकारात टोटल एकूण संख्या, ठीक आहे, 109 भागिले 2 गुणाकारामध्ये 90, 9 9 81, 9 1 9, भागाकारामध्ये किती 2, 2 चौक 8, 2 9 18, 0 2 5 10, 4905 ही काय आहे त्यांची बेरीज आपल्याला काढता येते. 50 ते 100 मधील समसंख्या विषम संख्यांच्या बेरजेतला फरक किती? जेव्हा जेव्हा तुम्हाला फरक काढायचा असतो तेव्हा तेव्हा काहीच नाही, दोघांची बेरीज करा, भागाकारात 2 घ्या, दोघांची बेरीज केली 150 भागिले 2 बरोबर किती 75. तर 75 हे उत्तर काय त्यातलं बरोबर उत्तर सांगता येईल. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानचा अंक घनसंख्या आहे. एकक स्थानचा अंक घनसंख्या म्हणजेच घनसंख्या कोणत्यात बघा, एक घन संख्या आहे, त्यानंतर 8 घन संख्या. मग 1 आणि 8 कुठे कुठे दिसतो बघा, इथं दिसतो, म्हणजे पर्याय क्रमांक हे बरोबर आहे. 26 ही संख्या 38 वेळा गुणाकार 8 वेळा म्हणून केल्यास एकक स्थानचा अंक कोणता? बघा 6 गुणिले 6 36, 6 गुणिले 6 गुणिले 6 बरोबर 216, 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 बरोबर 1296. ठीक, म्हणजे पहिल्यांदा 6 ला, दुसऱ्यांदा 6 ला आणि तिसऱ्यांदा 6 ला, याला 6 ने गुणलं तर पुन्हा एकदा 6च येणार आहे पहिला अंक, म्हणून आपलं उत्तर यायला पाहिजे होतं 6च. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 36 ही संख्या 50 वेळा मांडली, पुन्हा तेच उत्तर इथं किती येणार आपलं 6च. ठीक आहे. 65 ही संख्या 50 वेळा गुणाकारात मांडली. आता 65 ही संख्या 50 वेळा गुणाकारात मांडली तर 5 संख्येसाठी काय येतं, एक तर 0 येतो नाही तर एक तर किती येतो 5, म्हणजे हेच उत्तर असणार आहे आपले, एक तर 0 नाही तर 5. मग 5 ला 1 वेळा मांडलं तर किती 5, 5 ला 2 वेळा मांडलं तर किती 25, 5, 5 ला 3 वेळा मांडलं, सॉरी 0 सुद्धा येणार नाही, 0 सुद्धा येणार नाही, कारण काय बघा इथे दाखवते आपल्याला सगळे सर्व ठिकाणी काय येणार आहे तुमचं 5 5 5 5 येणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे जे आहे ते त्यातलं बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. 22 ही संख्या 43 वेळा, आता 22 ला 43 वेळा मांडायचं, 2 ला एकदा मांडलं तर किती तर बघा 2, 2 ला दोनदा मांडलं तर 4, 2 ला 3 वेळा मांडलं तर 8, आणि 4 वेळा मांडलं तर 16, 5 वेळा मांडलं तर 32, म्हणजे पुन्हा रिपीट होईल, म्हणजे 2 4 8 6 असे अंक रिपीट होणार आहेत, 2 येईन 4 येईन 6 येईन तर 8 येईन. मग आपल्याला 43 वेळा मांडायचंय. बघा इथं काय झालं, 4 नंबरला 6 आलं, 4 नंबरला 6 येईल, 8 नंबरला सुद्धा 6च येईल, 12 नंबरला पण 6च येईल, 40 नंबरला 6च येईल. आता आपल्याला किती वेळा 43 वेळा मांडायचंय. ठीक आहे, म्हणजे इथं 41 नंबरला 2, 42 नंबरला येईल आणि 43 नंबरला कोण येईल 8, म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 8 हे पर्याय उत्तर काय त्यातलं बरोबर उत्तर आहे. एकक स्थानचा अंक काढणे हा जो काही आहे हा स्वतंत्र घटक आहे, याच्यावरती लवकरच व्हिडिओ आपण टाकणार आहोत, ज्यामध्ये स्वतंत्रपणे हे सगळे जे काही नियम आहेत हे सगळे नियम आपण तिथे घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जवळपास 5000 पेक्षा जास्त प्रश्न आपण सराव म्हणून घेणार आहोत. सर्व प्रकारचे प्रश्न आहेत, अतिशय दर्जेदार प्रश्न आपण या माध्यमातून घेतो. पोलीस भरतीचं जे काही टार्गेट आहे, येणारी पोलीस भरती 2024 ही डोळ्यासमोर ठेवून आपण हा क्वेश्चन सेट चालू केलेला आहे. भरपूर सारे क्वेश्चन्स यामध्ये आहेत. तसेच यांच्या PDF जर तुम्हाला लागत असतील तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जे काही आहे आमचं हे जॉईन करावं लागेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.